आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबईमधील उपऱ्यांचा जो सुळसुळाट झालेला आहे. मराठी माणूस जागा होता 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 25-30 वर्षात मुंबईच्या बाहेर फेकला गेला. शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी म्हणून झाला. परंतु याच शिवसेनेनं असं खेदाने मला वाटते की मराठी माणूस मुंबईतून संपवला. आज मराठी माणूस इकडे डहाणूपर्यंत गेलाय, मराठी माणूस कर्जत नेरूळपर्यंत गेलाय, बदलापूर अंबरनाथ पर्यंत, इकडे खोपोली कामोठी नवी मुंबई पनवेल उद्या पुण्यापर्यंत मराठी माणूस गेलाय. मग मराठी माणसात जागा हो, मराठी माणूस जागा झाला नाही का? आणि जागा झाला तोपर्यंत मुंबईच्या बाहेर गेला होता. आणि आज या मुंबईमध्ये परप्रांतीय उपऱ्यांचे वर्चस्व निर्माण कसे झाले, 25 वर्ष तुम्ही काय करत होता नेमकं, हा मला बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती, आता उभाटा सेना आहे, तिला हा प्रश्न विचारायचा. आम्ही देखील 25-30 वर्ष शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून काम केलं. आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांचा जो एक उद्देश त्यामागचा होता, त्या टायमालचे आम्हाला शिवडीमध्ये आमच्या विभागात नगरसेवक आठवतात, विनायकराव वाबळे. हे अक्षरशः एका जुन्या स्कूटरवरून गल्लोगल्लीत फिरायचे, लोकांचे समस्या ऐकायचे. कारण त्यावेळी ही एसआरई योजना नव्हती, मुंबई कुबेरांची झालेली नव्हती. तोपर्यंत सारं काही सुरळीत होतं. जवळजवळ 60-65% मराठी माणूस या मुंबईमध्ये होता. या ज्या मिल आहेत त्या सुखासमाधाने त्यांची भोंगे वाजत असायचे. वेळोवेळी भोंगे वाजले की समजून जायचं आज इतके वाजलेत, आता इतके वाजलेत. आणि अक्षरशः त्या कामगारांचे लोंढे या ठिकाणी रस्त्यावरून करताना आपण पाहतो. परंतु का कोणास ठाऊक या मुंबईला दृष्ट लागली आणि परप्रांतीय उपरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळू लागले. मराठी माणूस, आम्ही मराठी, मुंबई आमची, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा केंद्राचा डाव आहे, गुजराती लोकांचा डाव आहे, मोदी सरकारचा डाव आहे. मराठी माणसं, आत्ता जी निवडणूक झाली मित्रांनो, त्यात देखील मुंबईत जागोजागी पोस्टर लावले होते, मराठी माणसात जागा हो, तुझी मुंबई वेगळे करण्याचा डाव. आणि हे 25-30 वर्ष आम्ही हे ऐकत आलेलो आहोत, ऐकत आलो, वाचत आलो, पाहत आलोय. परंतु मुंबई काय महाराष्ट्रातून वेगळी झाली नाही. कुणाच्या बापाची अवकात मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करण्याची अवकात नाही. 106 लोकांनी जे होतात मी पत्करलं या ठिकाणी मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून, ते काही यांचे कोणी लागत नव्हते, किंवा त्यांनी जे आपलं बलिदान दिलं ते काही उगाच दिलेलं नाही मित्रांनो. कोणाच्याही मोदी शाह येऊत किंवा वरून परमेश्वर जरी वरून आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही. परंतु ती शिवसेनेने वेगळी करून दाखवली. आता ती कशी मित्रांनो हे आपण पाहूया. मुंबईचे फुटपाथ पाहा तुम्ही, मुंबईच्या फुटपाथवरती सगळीकडे आपण पहा परप्रांतीयांच्या हातगाड्या लागलेल्या दिसतील. मराठी माणूस रस्त्यावरती जीव मुठीत धरून चालतो. जे फुटपाथ असतात ते म्हणजे लोकांना चालण्यासाठी असतात. त्या ठिकाणी आता परप्रांतीयांच्या गाड्या आहेत, त्या गाड्या आता फुटपाथ वरून रस्त्यावर आलेल्या आहेत. आणि दोन्ही बाजूनी त्या फुटपाथ पासून आत त्या परप्रांतीयांच्या गाड्या, काही ठिकाणी त्या दुकानदारांच्या गाड्या पार्किंग केलेल्या. आणि मग अरुंद जागा होती रस्त्यावरची, त्यामधून माणसाने ये जा करायची, गाड्याने ये जा करायची. आणि रस्ते पावला-पावली छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत राहिलेले आहेत. मुंबईतील शिवडे विभागात आम्ही राहत असल्यामुळे टीजे रोड हा विभाग असेल किंवा आचार्य दोंदे मार्ग असेल, आपण जाऊन पहा मित्रांनो. चालता येणं तर दूर, त्या ठिकाणी जीव मुठीत धरून चालावा लागतो. आणि अशा प्रकारचे फुटपाथ गायब झालेले आहेत. त्या ठिकाणी फुटपाथ दिसतच नाही. सगळ्या फेरीवाल्यांनी रस्त्यावर बसताना बसवलेलं आहे. आणि त्यात एकच कारणीभूत शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत, 25 वर्ष महानगरपालिका शिवसेनेच्या हातात होती, त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी त्या ठिकाणी हप्ते घेतले. आणि आजही ते घेत आहेत, उद्याही घेत राहतील. तरी मराठी माणूस जागा होत नाही, तो आता मुंबईच्या बाहेर चाललेला आहे. आणि हे सगळं परप्रांतीयांना आनंद दिल्यामुळे हे सगळं झालेलं आहे मित्रांनो. आता परेल असेल किंवा रेरोड हे फुटपाथला जे परप्रांतीय बांगलादेशी, बंगाली, मद्रासी, केरळवाली त्या ठिकाणी झोपड्या करून डबल माळ्याच्या फुटपाथला झोपड्या होत्या, त्यांना काँग्रेसच्या काळात या सरकारने मानखुर्दला फ्लॅट दिले मित्रांनो. जे फुटपाथला राहतात अनाधिकृतपणे त्यांना फ्लॅट दिले. शिवडे असेल, परळ असेल, त्यांना सुद्धा फ्लॅट दिले. आणि त्या लोकांनी ते फ्लॅट पुन्हा भाड्यावरती चढवले आणि पुन्हा ते आता त्या ठिकाणी झोपड्या बांधून राहतात फुटपाथला. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ते दिसत नाही, कारण ते त्यांचे जावई आहेत. तसे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे मोजता घरी पाहायची वेळच त्यांना राहत नाही. या स्थानिक राजकारण्यांना वेळ नसते. मग अशासाठी तर हे परप्रांतीय आणून नाही ते यासाठी बसवत, त्यांच्याकडून हप्ते घेणं इतकंच काम फक्त या लोकांना उरलेलं आहे. असं आता बनायची वेळ आलेली आहे मित्रांनो. काय मराठी माणसांसाठी केलं शिवसेनेने? ही जी एसआरए योजना आली, यातच सगळा घोळ झाला.
आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला. पूर्वी चाळी असायच्या, चाळीत एक रूम असायची, त्याला पोटमाळा असायचा, बाहेर पॅसेज असायचं. त्या ठिकाणी आई वडील असतील, मुलं असतील, सुना असतील, गुणागोविंदाने कसे तरी दाटीवाटी त्या ठिकाणी राहायचे. आता 250चा एरिया दिला, त्या ठिकाणी घरं भेटली. आता हे कुटुंब एका रूम मध्ये कसं झोपणार माणसं, कसं राहणार हे कुटुंब या फ्लॅटमध्ये एका. त्यामुळे त्यांनी एक ठरवलं, इथे जर एक झोपडी जाऊन एक फ्लॅट 50 लाखाला भेटत असेल, त्याच्या बदल्यात आपण बाहेर गावी गेलो मुंबईच्या 2 फ्लॅट येतील 50 लाखामध्ये. मग त्यांनी ते सोयीस्कर ठरवलं आणि हळूहळू हळूहळू मुंबईच्या बाहेर मराठी माणूस गेला आणि शिवसेनेच्या पापामुळे आज 35% फक्त मुंबईत राहिलेला आहे. कशी आता शिवसेना सत्तेत येईल, आता त्यांचे डोळे उघडलेले असतील मित्रांनो. परंतु अजून जे खरोखर झोपलेले आहेत, मराठा माणसांनी डोळे उघडलेले नाहीत, त्यांनी पुन्हा शिवसेनेला निवडून दिलेलं आहे. कारण मराठी माणसात जागा हो, आणि त्या जागे होता होता हे 35% देखील मुंबईच्या बाहेर जातील. दुसरी एक गोष्ट मित्रांनो, SR योजनांमुळे आज प्रत्येक झोपडपट्टीमध्ये छोटे छोटे मंडळ आहेत. या मंडळानेच घात केलेला आहे मित्रांनो सगळा. हे मंडळ ते SR योजनेचे जे बिल्डर असतात, धनदांडगे असतात, या ठिकाणी ते दल्ला मारायला येतात. त्यांनी ऑफिस थाटलेले आहेत. या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना लाचार बनवलेलं आहे. छोटे छोटे कार्यक्रम आपण दहीहंडी, होळी, कोणतेही कार्यक्रम घ्या, पूजा घ्या, यांना हे पैसे मंडळांना हे बिल्डर देतात. आणि मग त्या बिल्डरचे बटीक बनवून, दलाल बनवून हे लोक मंडळ आज काम मुंबईमध्ये करतात. आणि मराठी माणसांच्या माना त्या बिल्डरांच्या हातात हे मंडळ देतात. आणि फक्त म्हणायचं काय, मराठी माणसात जागा हो. शिवसेनेचे आज नगरसेवक ज्यांची पहिल्या वेळेस 50 लाख रुपये इन्कम असते, 5 वर्षात 5 कोटी होते, दुसऱ्या 5 वर्षात 10 कोटी होते. आमदारांची त्याची अजून एक शून्य वाढवा. ही इन्कम या नगरसेवकांकडे 5 वर्षात त्यांनी 5 कोटी कसे कमवले, याचा विचार कोणीही मराठी माणूस करत नाही. आणि दुसरीकडे सगळीकडे आज मराठी शाळा बंद पडल्यात. मराठी शाळा अक्षरशः संबंधित अधिकाऱ्यांनी, या संबंधित नगरसेवक मंत्र्यांनी विकलेल्या आहेत बिल्डरांना मित्रांनो. आणि मराठी माणूस दुसऱ्या ठिकाणी शाळांना जातोय. शिवडेचे मुलं टोटल काळा चौकी किंवा पर्याला जातात. मग एवढ्या 50 वर्षामध्ये आज 35 वर्ष शिवसेनेचं राज्य आहे, 5 वर्ष सत्ता होती. मग मराठी शाळा ज्यांनी बांधल्या का नाहीत? त्या मराठी शाळांमध्ये शिवसेनेचेच काही नगरसेवकांनी घुसखोरी केली, काही परप्रांतीय बिल्डरांना विकून टाकल्यात आणि मुलांचे आज ससे हेलपाट होत आहे. दररोज मुलांना नेणे आणण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागते. त्यात ही ट्रॅफिक, रस्त्याने चालायला जागा नाही. दुसरी गोष्ट, मुलं पळवणाऱ्या टोळ्या आता मुंबईमध्ये सक्रिय झालेल्या आहेत. आणि मी असं ऐकलंय की सुप्रीम कोर्टात एक पिटिशन दाखल झालेले आहे की या सर्व मुलांना जमा करून केरळला नेलं जातं. तिथं त्यांना इस्लाम धर्माची शिकवण दिली जाते, त्यांना मुसलमान बनवलं जातं. आणि ते थोडे लहान मोठे झाले 10-15 वर्षाचे की त्यांना त्या गोलटोप्या घालून महाराष्ट्रभर किंवा इतरत्र मदरशांमध्ये किंवा इतर ठिकाणी पाठवलं जातं इस्लामचा प्रचार करण्यासाठी. अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे मित्रांनो. परंतु याकडे मराठी माणसाचं लक्ष नाही. शिवडीत आमच्याच घरात एक दिवस एक इसम नालासोपाऱ्याचा कोणतरी भामटा शिरला होता आणि मुलाला चॉकलेट दाखवत बाहेर बोलवत होता. त्यानंतर जेव्हा आरडाओरडा झाला त्यावेळी त्याला तरुणांनी मारलं. परंतु त्याचा फोटो देखील कुठे उपलब्ध नाही. त्याला पोलीस चौकीमध्ये नेण्यात आलं नाही. आणि अशा प्रकारचे हिरोगिरी थोडी करून त्याला सोडून दिलं. पुन्हा आता ही मुले पळवणार. आता ताळाचूर करून देखील काल परवा 2 मुलं पळवली गेली लहान लहान. आणि अशा प्रकारे त्यांना काही ठिकाणी किडनी काढण्याचं काम त्या मुलाचं होतं, काही ठिकाणी भीक मागवण्यात येते. आणि आता नवीन जो इस्लामचा जिहाद आता सुरू झालेला आहे मुलं पळून. अत्यंत भयानक परिस्थिती मुंबईमध्ये आहे. आणि आपण पहा कशा प्रकारचे रेल्वेमध्ये तुम्ही जा, 3-3 मिनिटाला ट्रेन आहे मित्रांनो, परंतु फुल्ल गाड्या, जिथून गाड्या सुटतात तिथेच फुल होतात. काय अशी मुंबईमध्ये जादू आहे? कुठे गेला मराठी माणूस? कुठे या परप्रांत्यांच्या हातगाड्या आज रस्त्यावरती चालत आहेत? मराठी माणसाला कुणीही वाली नाही मित्रांनो, कारण हे मतांचं राजकारण आहे. आम्ही गर्वसेवक हिंदू म्हणा, मराठी माणसाच्या न्यायाकडे लढणारे म्हणा, सारे काही सत्तेपायी यांनी सगळं काही विकलं आणि फक्त दलाली करण्यासाठी राजकारण करत आहेत. त्यामुळे आता मराठी माणूस झोपलेला आहे, तो कधीही जागा होणार नाही. आम्ही सुद्धा ज्यावेळी सुरुवातीला सेनाभवनमध्ये असताना महाराष्ट्र वाहतूक सेनेत बलवंत मराठा पेपर काढायचो. आमचं एक सदरच होतं, मराठी माणसात जागा हो. आमची हयात गेली, आम्ही देखील संपून आम्हाला देखील मुंबईत राहण्यासाठी झोपणं सुद्धा मिळालं नाही. आम्ही शेवटी गावाकडे वळालो. परंतु मराठी माणूस जागा झाला नाही. आम्हालाच मराठी माणसांनी मुंबई बाहेर काढलं. अशी परिस्थिती आज मुंबईत आहे मित्रांनो. अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती मुंबईमध्ये मराठी माणसं झालेली आहे. मराठी माणसाचा एक नेपाळी एका ठिकाणी आम्ही शिवडीत पाहतो. एक नेपाळी आला, त्या ठिकाणी तो रात्री फिरायचा आणि त्याने आपलं छोटंसं झोपडं बांधलं. पाहता पाहता आज 25-30 रूम त्या ठिकाणी एका मैदानात ते नेपाळी चालू उभी राहिलेली आहे. कोणीही मराठी राजकर्ता, कोणीही मंडळावाला, एकही माईचा पूत जो आपण बापाची अवलाद ज्याला म्हणतो, एकही त्यांच्याविषयी शब्द उच्चारत नाहीत. परंतु मराठी माणसाने साधं कुठे एखादा पत्र वाढवला किंवा काही काम केलं तर हे मराठीतीलच हरामखोर, या नाजायज अवलादी
मराठी माणसाला विरोध करतात आणि मराठी माणसाचे खच्चीकरण करतात. अशा प्रकारची परिस्थिती आज मुंबईमध्ये आहे. मुंबईच्या पुढे तुम्ही जा, मेरा भाईंदर पाकिस्तान, मिनी पाकिस्तान झालेले आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येनं परप्रांतीय, परदेशी, बांगलादेशी, म्यानमार, रोहिंगे मुसलमान आज वसई विरार सारख्या ठिकाणी, मुंबईच्या ठिकाणी, मुंबईतील गोवंडी पहा, गोवंडीचं बांद्रा स्टेशन पहा, 3-3, 4-4 माळ्याच्या त्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. रेल्वेच्या रुळांवर त्या झोपडपट्ट्या आहेत. कुठेही महानगरपालिका त्या ठिकाणी त्याला विरोध करत नाही, कारण शिवसेना प्रमुख बांद्र्यामध्ये राहतात. त्या ठिकाणी कारवाई कशी करता येईल मुसलमानांवर? आणि आता तर या मुसलमानांच्या गोल टोप्या घालून आता त्यांच्या मागे उद्धव ठाकरे फिरत आहेत. त्यामुळे मराठी माणसा, तू तुझ्या हाताने कुऱ्हाडीवर पाय टाकत आहे. मराठी माणसांच्यासाठी शिवसेना काहीही करणार नाही. मराठी माणसांचं काही भलं त्याला पडलेलं नाही. त्यांना फक्त बिल्डर, SRA मध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये मिळणारा फ्लॅट आणि त्यातून मिळणारे पैसे, याचसाठी या निवडणुका होत आहेत. यासाठी हे नगरसेवक, आमदार, खासदार आज काम करत आहेत. त्यांना काही मराठी माणसांचं पडलं नाही. आपल्याला या अगोदर माहिती आहे, मात्र शिवाजी महाराजांनी 300-400 किल्ले जिंकले होते, 350. त्यांनी कुठेही आपलं नाव टाकलं नाही. आज एखादं साधं शौचालयामध्ये लादीचं काम करू द्या, तिथे नगरसेवक आमदाराची पाठी लागते. एखादं मंदिरावरती, हा मंदिराचा एक खूप मोठा एक किस्सा आहे मित्रांनो. आपण पाहता मुंबईमध्ये गल्लोगल्लीत आपल्याला ज्याप्रमाणे मशिदी आहेत त्याप्रमाणे मंदिरं छोटी छोटी दिसतात. ते कोणीही पूजा करत नाही, कोणीही जात नाही. गल्लोगल्लीत अशी छोटी छोटी मंदिरं आहेत. मग त्या मंदिरांवरती काय केलंय? सभा मंडप उभारलेले आहेत. काही ठिकाणी त्या ठिकाणचे जे मी सांगितलेलं, हे जे मंडळाचे पदाधिकारी आहेत, या ठिकाणी उठबस करतात, कार्यक्रम करतात आणि त्या ठिकाणी मग त्या आमदार, नगरसेवकाची पाठी लागते आणि तो त्या ठिकाणचा कायमचा मतांचा मालक बनतो. आणि काही ठिकाणी अशी छोटी छोटी मंदिरं आहेत, 10x5ची, 10, 8x8ची. या ठिकाणी या परप्रांतीय उपऱ्यांना त्या ठिकाणी पुजारी म्हणून ते आपले सुरुवातीला येतात. एखादा भैया येतो, त्या ठिकाणी अगरबत्ती करतो, घंटा वाजवतो आणि करतो. मग हळूहळू तो नाटक पाहिलेलं आहे मित्रांनो, भैया हातपाय पसरी, तसा तो मग छोटासा रूम करतो. मग त्या मंदिरालाच समांतर एक त्याची रूम होते. मग हळूहळू त्याची बायका पुरं त्या ठिकाणी येतात. त्यांनी ती रूम नावावर होते, लाईट बिल येतं आणि मंदिराचे मालक ते बांधतात. आणि तेच एकटं कुटुंब त्या मंदिराची पूजा करतात, तेच त्या ठिकाणी पाया पडतात. इतर कोणीही त्या ठिकाणी पाया पडत नाही. अशा प्रकारचे परप्रांतीय लाखो या मुंबईमध्ये आलेले. आपण शौचालय जे साफ करतात, हे लोक वाल्मी समाज आहेत, ते त्या ठिकाणी रूम बांधतात, ते त्या ठिकाणी जागा घेऊन राहतात. दुसरीकडे भैया हातपाय तसे आपण नाटक पाहिलेले असं मित्रांनो. एक इस्त्री करणारा माणूस कशा प्रकारे त्या ठिकाणी येतो, नंतर हळूहळू त्या चालीच्या दादराखाली आपलं बस्तान बसवतो. हल्ली थोडे इस्त्री करताना पैसे येतात, मग 1 रूम घेतो, 2 रूम घेतो आणि संपूर्ण ती चाळ तो भैया विकत घेतो आणि तेथील मराठी माणूस दुसरीकडे जायला राहतात. अशा प्रकारे हे उपरे हातपाय पसरी या ठिकाणी आलेत. नेपाळी असोत, बंगाली असोत, पाकिस्तानी असोत, रोहिंग्या असोत, म्यानमारवाले असोत, सारे गुणागोविंदाने या मुंबई आणि परिसरामध्ये राहतात आणि ते आपले बस्तान बसवतात. मराठी माणूस या गर्दीत राहू शकत नाही. मराठी माणूस मुंबई बाहेर जाता जाता हळूहळू आपल्या गावी जातो. आणि कधी काळी आपण ते एक प्रमोद नवलकरांच्या पुस्तकात वाचलं होतं, शेवटचा मराठी माणूस गिरगावच्या वडापावच्या गादीवर भैयाच्या समोसा पाव खाता खाता मेला, अशी बातमी काही दिवसांनी पेपरला येईल. शेवटचा मराठी माणूस हद्दपार, 70% मराठी माणूस 35% आज आलेला आहे आणि 65% आज परप्रांतीय मुंबईत आलेले. कशी मुंबई आता मराठी माणसांची आहे, कशी मुंबई मराठी माणसांची राहिलेली आहे मित्रांनो. मुंबई कधीच मराठी माणसाच्या हातातून गेलेली आहे. फक्त निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे ब्रदर्स, ज्याला आपण आता म्हणू, हे आता पोस्टर लावतील, मराठी माणसा जागा हो, रात्र वैरायची आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल. कोणाच्या बापाची अवकात नाही मुंबई वेगळी करण्याची मित्रांनो. हे फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी, तुमचे मतं मिळवण्यासाठी आणि तुमच्या आहेत त्या प्रॉपर्टी विकून बिल्डरांना देण्यासाठीच हे नाटक आहे, ही नौटंकी आहे. आम्ही गेली 30-40 वर्ष मराठी माणूस जागा करत आहोत. मराठी माणूस जागा झाला नाही, आम्ही शेवटी झोपलो. परंतु म्हणताना पडिले वळण केंद्रीय असं कळलं, तसे आमचं ते आता सवय झाली आहे. मराठी माणूस काही विचार करणार नाही. तो पूर्णपणे एखाद्या दारुड्या जसा नशेत असतो, गांजाड्या त्याच्या नशेत असतो, तसा मराठी माणसालाही शिवसेनेची मराठी माणसात जागा हो ही नशा झालेली आहे. त्या नशेतून बाहेर येईपर्यंत तो संपलेला असेल. मुंबईतून तो हद्दपार झालेला असेल आणि त्या ठिकाणी देखील, ज्या ठिकाणी तो जातोय तेथे सुद्धा मुंबईचीच परिस्थिती आज ना उद्या होईल. तिथून तो पुढे 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 पाठ आपल्या गावाकडे जाईल आणि त्या ठिकाणी त्याचा शेवटचा रामराम आमचा घ्यावा, अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम केला जाईल. तुरते इतकेच मित्रांनो, मराठी माणूस झोपलेला आहे, असाच झोपून राहा बिचाऱ्यानो. तुम्ही असेच झोपा आणि मुंबई बाहेर जा, हळूहळू आपल्या गावी जा आणि गुणागोविंदाने त्या ठिकाणी आपलं कामकाज करा आणि आपल्या मुलांना भिकारी बनवा. त्यांना आता राखीव जागा म्हणून नोकऱ्या नाहीत, शेती देखील बेभरोशाची आहे आणि हळूहळू
या देशावर खरोखर ती एक मुंबईची ती पोरगी कोण आता नागिन ज्याला म्हणतो हिरवी नागिन त्या ठिकाणी त्या दिवशी गरळ ओपत होती की पुरा मुंबरा हरा करणार आहे. बाद में तो एक दाढीवाला बोकड आला तो म्हणतो पुरा महाराष्ट्र नाही पुरा भारत हरा करणार आहे. आणि जर अशी मुलं पळून पळून जर त्यांनी लोकसंख्या वाढून परप्रांतीय इथे येऊन अशा प्रकारे जर लोकसंख्या वाढली खरोखर या ठिकाणी आपल्याला उद्या गोलटोप्या आणि बोकडाची दाढी राखावं लागेल. आणि शिवसेना त्यावेळी सुद्धा म्हणून मराठी माणसा जागा हो तुझी मुंबई धोक्यात आहे रात्र वैरायचे आहे. धन्यवाद मराठी माणसा. जय हिंद. आता शेवटचा जय महाराष्ट्र अशी म्हणण्याची वेळ एक दिवस आपणावर येईल. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.